यानंतर 3 सामने अजूनही व्हायचे आहेत. आणि मित्रांनो, माहित आहे की हा डिसेंबर महिना आहे आणि संपूर्ण वर्षाचा आपण जर विचार केला तर 22 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस असतो, सर्वात मोठी रात्र असते. आणि 17 डिसेंबर लक्षात घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विहान मितकुमार पिंटू, आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कारण वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करायचंय. सलामीची उडी पाठवायची. धनेश 11 संघाने आपली सलामीची उडी त्वरित पाठवायची. तसेच सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघ कर्णधाराने आपले 12th मॅन राखीव खेळाडू आमच्या समालोचक कक्षामध्ये पाठवायचे आहे. ग्राउंड पे अब तीसरे अंपायर सुशांत जा रहे हैं. तिसरे पंच सुशांत गायकवाड असणार आहेत. एक वेळाचे एक स्टायलिश अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ख्याती. परंतु सध्या कामाच्या व्यापामुळे बऱ्याच वेळेला ते खेळताना दिसत नाहीयेत. टाळ्यांच्या गजरात योगेश भोईर फॅम टीम मराठा पंजाब संघाची सलामीची जोडी मैदानात मार्गस्थ होते. सुहास पाटिल के हमेशा की तरह हमारे बीच में कई टेंसफुल मैचेस को उन्होंने बहुत ही अच्छे से देखा भी है और इम्प्रेशन तो रहते हैं 12वें खिलाड़ी के, क्योंकि टीम जब अच्छा खेलती है तो खुशी होती है, टीम अगर लड़खड़ा जाती है तो 12वें खिलाड़ी को भी टेंस रहता है. सुहास पाटिल का भी हार्दिक स्वागत है. तर पुन्हा एकदा आपण मैदानावर जाऊया. विहान मितकुमार संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मराठा पंजाब संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण लावतायत. कर्णधार पिंटू क्षेत्ररक्षण लावतोय. सलामीची उडी खेळपट्टीवर गेलेली आहे. नामांकित जोडगोळी आहे मराठा पंजाब संघाची. एक अनुभवी यशपाल यावर युवा प्रतीक. सुरुवाती षटकामध्ये काय होतंय, खास करून पॉवर प्ले मध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे. Thank you, Goli sir. The climate is now changed now. Slightly white cloud left of us and heavy breeze running over the ground. Beautiful atmosphere, ideal cricket condition. Welcome everybody in New Ekpira Trophy 2016 Pimple Nair. It's going to be Arvind who claimed 3 wickets in first over in previous match. Is a sidearm open chest bowler and facing him young and dashing opener of Maratha Punjab Pratik Bhoir. High backlift look like from here Steve Smith of Australia who made 16 centuries yesterday in test match. Here goes Arvind, left arm over the wicket. Bhartu Pratik try to square cut. White signal from umpire, chasing dash ball away from the offer stump, but Pratik tried to flash his square cut. Umpire call a wide. उजवेशच्या खूपच बाहेर चेंडू होता. ते सुद्धा प्रतीक याने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता आणि पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय. Here goes Arvind. He bowls this time, slogging beautifully. Couple of bounces for 4. And Maratha Punjab 4 for a wicket. Arvind, left arm
over the wicket. This time fine delivery, drop on his body, rose to gully, they go for quick single, leg by signal from umpire. Score is 6 without loss. Arvind reaches bowling mark, facing him Yashpal Mali, who is struggling in Anjuman Trophy 2016, but he is the experienced campaigner. This time Mali drive in the air, could be caught. Yes, he's out. Angling delivery, try to play away from his body. Have a look at that. Corner of the crease from Arvind. Angling ball and played away from his body. There is a huge gap between ball and body, and finally caught in covers. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आपण पुन्हा एकदा पाहू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शॉर्ट कव्हरला एक चांगला झेल घेतला जातोय आणि यशपाल माळेची खेळी शून्यावर संपुष्टात आलेली आहे. Mali is out for duck and score is 6 for the loss of 1 wicket. Batsman to follow Atish Patil, but new man in Captain Hari. Hari, the captain Atish Patil to follow. Here goes Arvind. He was put away. Mega 1-6. I think this is the last one was a calculated stroke played by Pratik Bhoir. Just overhead of the fielder Sham Chaudhary is there and calculated 6. But Pratik Bhoir showing his class now. He is on 10 and his score is 12. He is on 10, help of 1-6 and boundary. Even smooth, there is a problem of bowler. I think cramps in his foot. Today is the second bowler getting a cramp after Abu Saad of Janvi. Score is 12 for the loss of 1 wicket. Play held up due to the cramps problem for the left arm bowler Arvind. For the loss of 1 wicket. For the loss of 1 wicket. Play resuming now, and I think Arvind getting a lot of problem there. Yes, he feeling not good. The cramps on his foot. The second bowler so far from morning session, Abu Saad also getting
कॅमेरा स्टँड मध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत कृपया आपण या ठिकाणी बसायचं नाही आणि आम्ही कॅमेरामॅनला आम्हाला डिस्टर्ब करू नका. कॅमेरामॅन आमचे जो त्या स्टँडच्या जवळ प्रेक्षक काही बसलेले आहेत आपण आपल्यासाठी जी गॅलरी आहे त्या ठिकाणी जाऊन बसायचं आहे. आपणास विनंती आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. Arvind getting a problem. This is the big problem for Vihan Mitkumar because he is getting problem there. Play held up. Now play resuming. His score is 12 for the loss of 1 wicket. First over in progress. In place of Arvind, I think Sham Chaudhary brought into the attack. Sham Chaudhary. Is going to be Sham Chaudhary now. Kulpit is running after the warm afternoon because lot of tree surrounding and here goes Sham Chaudhary. Turn from river end, facing him batsman Pratik Bhoir. First to Pratik, tried to sweep das ball. We wait for umpire signal. They threw for a cheeky single. No signal. Bottom of the bat, ball is travelling to short fine leg. 1 to score now. 13 for the loss of 1 wicket. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा आलेला नव्हता. शॉर्ट फायनलला गेला होता आणि त्यावर एक धाव पूर्ण करतोय. Here goes Sham Chaudhary. This time Trevor, nice looking stroke, wide off mid off for 4. Hari showing his class, picks on the off volley and firmly driven between extra cover and mid off, pressing all the way to the boundary for 4. अति सुंदर फटका होता. अगदी आपण बघितलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधून बंदुकीची गोळी ज्या वेगात जाते त्या वेगात हा चेंडू गेला होता. वाईड ऑफ लॉंग ऑफ मारायच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. That marks the end of the first over. Maratha Punjab right on top now, 17 for the loss of 1 wicket. 17 रन 1 विकेट गंवाने के बाद 1 ओवर की समाप्ति के बाद मराठा पंजाब. एक दमदार सुरुवात बघायला मिळते आणि जो निर्णय घेतलेला आहे विहान मितकुमार संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर योग्य वाटत नाहीये का 17 धावांनी खास करून सुरुवातीला प्रतीक याने आक्रमण केलं होतं त्यानंतर मात्र अतिशय प्रेक्षणीय फटका क्लास फटका मारला होता हरियाने. गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से मेरे ख्याल से माजिद शेख को बुलाया गया है. बहुत ही युवा गेंदबाज हैं. पिछले मैच में आखिरी ओवर में जब 14 रन चाहिए थे उन्होंने केवल 2 रन खर्च किए थे. माजिद शेख लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए प्रतीक भोईर को. यंग गेंदबाज और यंग बैट्समैन. देखना है कि खून किसका गर्म होता है और कौन किस पे बाजी मारता है. माजिद शेख लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मर्तबा लिफ्ट कर दिया मिड विकेट पर 6 रन. अच्छा स्वागत माजिद शेख का. अतिशय सुंदर फटका अगदी भिरकावून दिला होता. लॉफ्ट केलेला होता चेंडूला डीप मिड विकेटला 6 धावांसाठी. ओवर पिच गेंद थी और उसको सही नसीहत दी प्रतीक भोईर ने. प्रतीक भोईर के खेलने का जो अंदाज है वो थोड़ा निराला है. स्टीव स्मिथ की तरह पैकलिफ को ऊंचा रखते हैं. बहुत खूबसूरत टाइमिंग, फॉलो थ्रू बहुत अच्छा था.
गेंद बल्ले से टकराई तो उस पे मोहर थी 6 रनों की। स्कोर 23 पे पहुंचा है 1 विकेट गंवाने के बाद। माजिद शेख दूर वाले छोर से गेंदबाजी कर रहे हैं। पिंपल नहर एंड की जानिब से मुड़ते हुए सामना करेंगे प्रतीक भोयर। बहुत ही क्लास बल्लेबाजी कर रहे हैं। इस मरतबा बैक फुट पे गए, अपर कट किया, गेंद जारी कवर पॉइंट पे, आउटफील्ड की वजह से रुकती भी 2 रन बनाए प्रतीक ने। हालांकि जगह दी थी वहां पे, माजिद शेख ने बैक फुट पे चले गए थे, अपर कट खेला था वहां। आधी चांगला फटका होता, आधी कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळलेला होता, पण त्या फटक्यामध्ये ताकद हवी तशी चोकून दिलेली नव्हती, त्यामुळे हा चेंडू डीप पॉइंट सीमारेच्या बाहेर जाऊ शकलेला होता। मात्र प्रतीक 2 धावा त्या फटक्यावर पूर्ण करतोय। दानिश 11 के कैप्टन और मयूरेश के कैप्टन, आप दोनों को टॉस के लिए आना है। माजिद के गेंद मिसक्यू शॉट और इसके साथ ही आउट हो गए प्रतीक भोयर। अच्छी वापसी की वहां पर माजिद शेख ने, छोटा रखा था, मिस की हुक। 25 धाव संख्येवर 2 फलंदाज बाद झाले आहेत। आमच्या मान्यवर कक्षामध्ये मान्यवर उपस्थित आहेत, त्यामध्ये आमचे सन्माननीय बळीराम बाबाजी गायकवाड, समाजसेवक पिंपळनेर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे। विजय गायकवाड, आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये गोंदवली एक्सप्रेस या नावाने जी प्रसिद्ध आहेत ते राकेश पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान विजय गायकवाड आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे। राकेश पाटील एक गोंदवली एक्सप्रेस आणि क्रिकेटशी यांचं खूप आतुर नातं आहे। पुन्हा एकदा आपण मैदानावर जाऊया। माजिद शेख इस मरतबा इनफील्ड के ऊपर से जगह बना के खेला, लेकिन अशोक के पीछे गेंद जाती हुई 2 रन। ऑन दी अप खेला था, गेंद की पिच तक नहीं थे, अपने आप को रूम दिया था हरी ने, हरी जोशी। कुल स्कोर 27 रन बहुत तेजी से बन रहे मराठा पंजाब के लिए। पिंटू पाटिल टीम के कैप्टन है और कहीं ना कहीं विकेटों को हम देखें तो 2 विकेट जरूर गिरे हैं। अभी तक माजिद शेख ने 10 रन दिए, 1 विकेट लिया है। माजिद शेख रिवर्स खेला है, गेंद हवा में, फील्डर उसके नीचे और हारी आउट। अच्छी गेंदबाजी माजिद शेख की। डीजे वैभव में स्कोर इस वक्त बढ़िया गेंदबाजी रही माजिद शेख की। अब तक 2 विकेटें ले चुके हैं, 10 रन खर्च किए हैं और कुल स्कोर है 27 रन। 3 विकेटों के नुकसान पे मराठा पंजाब। नए बैट्समैन दीपेश माली बहुत ही तगड़े खिलाड़ी हैं, मजबूत और तगड़े स्ट्रोक्स भी लगाते हैं। चांगली सुरुवात वाटत असताना लागोपाठ बॅक टू बॅक 2 धक्के बसल्या। सुरुवातीला प्रतीक, त्यानंतर हरी बाद झालेला आहे। आता मात्र दोन्हीही नवीन फलंदाज आतिश आणि दीपेश, दोघांकडे मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे। डावखोरा शैलीदार फलंदाज संघाचा कर्णधार आतिश। यूट्यूब पे पूना डिंगडोंग के सुल्तान मैच का मजा ले रहे हैं, उनका इस्तेकबाल है इस ट्रॉफी में। कोहली सर, इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा इस बीच अगेन ऑन दी अप फ्लिक किया उसे 1 रन के लिए। गेंद की पिच तक नहीं थे आतिश पाटिल, कलाइयों को जरूर मोड़ा था। 2 ओवर की समाप्ति, स्कोर है 28 रन। और मैं सुल्तान का शुक्रगुजार भी हूं कि उन्होंने पिछले साल से मुझे शारजा और दुबई के शो के लिए बहुत मर्तबा बुलाया, लेकिन अप्रैल में कोशिश करूंगा कि
उनके बुलावे पे शारजा जाऊं, क्योंकि सुल्तान साहब ने बहुत ज़्यादा मेरे लिए कॉल किए थे। मैं उनका शुक्रगुजार हूँ। डिंगडोंग पूना के बहुत ही महान खिलाड़ी हैं जो इस वक्त यूट्यूब पे इस मैच का मजा ले रहे। 2 ओवर समाप्त, कुल स्कोर है 28 रन। आज लाला अंबरनाथ ने 1933 में डेब्यू किया था। आज 1977 में 176 रनों की बारी बॉबी सिम्पसन ने खेली थी भारत के खिलाफ 41 साल की उम्र में, वो भी 433 मिनट बल्लेबाजी करके। आइए इंटरनेशनल क्रिकेट से हम न्यू एक्विरा कप की तरफ लौटते हैं मराठी के मशहूर कमेंटेटर डॉक्टर गवली सर के साथ। धन्यवाद सिद्दीक बाबे. संघाचा कर्णधार आतिश खेळण्यासाठी सज्ज होते आणि नॉन स्टॅकरनला दीपेश माळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सागर येतोय यामध्ये लिव्हिंग एज. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि कर्णधार आतिशची खेळी संपुष्टात. Look at that. Atish Patil tried to play through his wicket, thick leaving edge, and well judging from wicketkeeper Karesh. Last moment, eye on the ball, taken a very good catch. I think this is a very good comeback from Vian Mitkumar. Maji Sheikh claimed 2 important wickets, and then Sagar, the main front line bowler, claimed the very important wicket. या ठिकाणी एक समन्वय बघायला मिळाला होता, कॉलिंग बघायला मिळालं होतं. करेश यांनी शेवटच्या क्षणी कॉल दिला होता की मला झेल घ्यायचा आहे, त्यामुळे करेश यांनी झेल घेतलेला आहे. हे फार महत्त्वाचं असतं. झेल घेण्यासाठी, धाव घेण्यासाठी कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. समन्वय साधणं फार गरजेचं असतं. सुनील जातोय, सुनील घरात खेळण्यासाठी नॉन स्टॅकरला उभा आहे. प्रतीक बाद झाल्यानंतर मात्र सातत्याने फलंदाज बाद होताना दिसत आहेत. सागर याला मात्र भिरकावून दिलेला चेंडू लॉंगॉन सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. कहा था मैंने कि ये जो दीपेश माली है ना, ये जब भी आते हैं तो गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं. क्या ताकतवर स्ट्रोक खेले हैं वहां पर. जूजी ऑफ वाली थी, फॉलो थ्रू बहुत अच्छा, शरीर का बैलेंस लाजवाब, गजब का शॉट. 6 रन. 34 धावा झालेल्या आहेत. 4 बाद 34. सागर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोहोचू शकलेले नाहीत आणि तोपर्यंत मात्र संधी मिळते दीपेश 2 धावा पूर्ण करण्याची. Yes, Dipesh frees his arm once more, looking for a biggie one. There is a top edge, lot of time in the air, but ball is stopping no man's land. Lucky shot from Dipesh Mali. He is on 8. He loves to play this type of cricket. ती बरोबर, कारण शॉर्ट मिड विकेटला, शॉर्ट स्क्वेअर लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता, त्यामुळे या ठिकाणी नक्कीच जीवनदान मिळतंय दिपेश माळीयास. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 36. सागर हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. थोडस उजव्या बाहेरून जातोय. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर राहिलेली 36. 4 बाद 36. दोस्तों, इसके बाद सिटी क्रिकेट कल इसका फाइनल है. हम मिलेंगे आपको एमजे ट्रॉफी में 21, 22 और 23. वहीं से अगड़ी राजा चषक भी शुरू हो जाएगा. सागर याला मात्र जोरदार प्रहार केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे. टॉवरिंग 6. क्या हो
चौहान और मयूरेश स्पोर्ट्स के कैप्टन, आप दोनों को ऑफिशियल कॉल दिया जा रहा है टॉस के लिए। कल पॉइनियर अहमद फक्की फैम टीम टकराएंगी साई विभान स्पोर्ट योगेश भोईर फैम टीम से। कल दयानंद चोरगे फैम टीम बालाजी स्पोर्ट और NR बोरपाड़ा नरेश माली फैम टीम सबसे बड़ा मुकाबला आप देखेंगे। कल MLA रुपेश मात्रे फैम टीम महिंद्रा स्पोर्ट गेसु बिलाल और सचिन गायकवाड के जलवे देखेंगे। जय भोलेनाथ सरोली पाड़ा शरद भैर फैम टीम से। कल मैगी 11 मैगी फैम टीम को टकराना होगा अभी मंसारी फैम टीम बी इंडियन से। कल मेगा फिनाले भी है। उसके बाद 21, 22 और 23 को MJ ट्रॉफी गैसुद्दीन शेख शायान अंसारी राजू की देन धोबी तालाब स्टेडियम से YouTube और टेलीकास्ट के साथ केबल टीवी नेटवर्क पर। 23 को उसका फाइनल मुकाबला होगा 21 से अगड़ी राजा चषक पिंपलास खेला जाएगा, पहले ग्रामीण क्रिकेट और बाद में सिटी। उसके बाद 29 को उसका फाइनल है। 30 का एक गैप है। 31 से आप देखेंगे मापोली क्रिकेट धमाका नए रंग रूप में। 8 जनवरी को उसका फाइनल है। 9 जनवरी से 13 जनवरी सिटी क्रिकेट का एक और धमाका राकेश और उनके साथी गुंदोली का RC पटेल फाउंडेशन कप पर। 14 से 22, 21 आप देखने जा रहे हैं उप महापौर चषक धोबी तालाब स्टेडियम पर। उसके बाद 18 से 26 जनवरी क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग MLA ट्रॉफी भादवड़। 30 से 10 फरवरी खालिद गुड्डू का NCB कप और 6 से 17 मार्च कैफी आजमी। माझी यावेळेला मात्र पार केलेला चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी चौकार। संख्या झालेली आहे 47। चौथं षटक हे मार्गस्थ आहे आणि आपलं वैयक्तिक दुसरं षटक गोलंदाजी करतोय माजिद शेख पिंपळे गावच्या टोकाकडून। यावेळेला मात्र चांगला चेंडू खेळलेल्या बॅटची काढा घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनला येतोय आणि त्यावर एक धाव घेण्याची संधी मिळते, स्ट्राइक रोटेट करण्याची संधी मिळते दीपेश यास। लेकिन न्यू एक्विरा कप माजिद शेख के लिए अच्छा साबित हो रहा है। सुबह भी बहुत अच्छी गेंदबाजी की और अभी भी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। पहले ओवर में उन्होंने 2 विकेटें ली थी लेकिन रन ज्यादा खर्च किए थे। हालांकि इस ओवर में अब तक 5 रन उन्होंने दिए हैं। सामना करें ब्रेकआउट ऑफ पॉवेल ऑफ रूलर सुनील घरत। माजिद शेख यावेळेला त्या फ्लिक केलेल्या चेंडूला डीप वाईडिश मिड विकेटला चेंडू जातोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय। थ्रो मात्र वाईड येतोय आणि त्याचा फायदा उचलतोय सुनील। 2 धावा पूर्ण करतोय। 2 धावेने धावसंख्या वाढते, त्याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत। मराठा पंजाब संघाच्या 50 धावा, आपण टाळ्यांचा आवाज ऐकतात, 50 धावा पूर्ण होत आहेत। चौथं षटक हे मार्गस्थ आहे। लेकिन दोस्तों बीच में गो ईस्ट और वेस्ट बाली 17 फरवरी से 27 फरवरी बाली ट्रॉफी का इस साल अंदाज है कुछ हटके। अल्ताफ बाली की पेशकश पॉइनियर की। यावेळेला मात्र आडव्या बॅटने स्लॉक केलेला आहे डीप मिड विकेट सीमापार षटकार। ऐसा यार
और गेंद के करीब होके लगाना चाहिए। महेश चव्हाण राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय। यामध्ये हेलिकॉप्टर शॉट खेळलेला आहे, चेंडू डीप मिड ऑनला येतोय, लॉंग ऑनचा क्षेत्र झेपावतोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा, कारण मिसफील्ड होतोय, 2 धावा पूर्ण करतोय दीपेश। हेलीकॉप्टर स्ट्रोक खेला था। हेलीकॉप्टर स्ट्रोक से याद आया कि कृष्णा सातपुते डिंगडोंग के इज द बेस्ट प्लेयर इन टेनिस क्रिकेट जहां तक हेलीकॉप्टर शॉट का ताल्लुक है। सबसे बड़े बैट्समैन है, पिंटू परचा, बिलाल शेख, कृष्णा सातपुते, कई नाम है। महेश याला मात्र पुल आणि पॉवरफुल फोर्सच्या अंदाजामध्ये फटका खेळलेला आहे, वाईड ऑफ लॉंग ऑन सीमापार षटकार। अच्छा बॉटम एंड का इस्तेमाल क्या हो सकता है? बॉटम एंड का बहुत ही खूबसूरत इस्तेमाल करते हैं वहां पर दीपेश। इसीलिए तो मैं कहता हूं कि ये जब भी आते हैं तो गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं। इस वक्त महेश चौहान का सरदर्द बढ़ता हुआ, और सुबह से हम देखें तो महेश चौहान काफी असफल रहे। धनेश 11 के कैप्टन और मयूरेश स्पोर्ट्स के कैप्टन। अगला मुकाबला 71 धावा झालेल्या आहेत, 71 शेवटचा चेंडू आहे। याला पुन्हा एकदा अप्रतिम उत्कृष्ट असा फटका, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार। ये जो शॉट खेला है वो मैजिक है, जादू है। जिस तरह से बैकफुट पे गए, रिप्ले में देखना चाहेंगे। 40 रन बना के आउट हुए। ये देखिए बहुत मुश्किल शॉट, क्रीज की गहराई का इस्तेमाल, ओहो फोर्सिंग स्ट्रोक खेला है और गेंद सीधी लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रन। गजब का शॉट। पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम, धनेश कुकसे, तसेच मयुरेश एंटरप्राइजेस, संजय भाई मात्रे फॅम, मयुरेश एंटरप्राइजेस दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे। बळीरामजी गायकवाड साहेब यांच्या शुभास्ते नाणेफेक होणार आहे। नाणेफेक होते मयुरेश एंटरप्राइजेस आणि धनेश 11 दोन संघ कर्णधारांच्या मध्ये। बळीरामजी गायकवाड आपले शुभास्ते नाणेफेक करतात। मयुरेश एंटरप्राइजेस संघ कर्णधार नाणेफेक जिंकलेली आहे। दुसऱ्या फेरीतला सामना आहे, नाणेफेक जिंकलेली आहे। काय निर्णय? बॅटिंग करणार आम्ही। फलंदाजी करण्याचा जो धाडसी निर्णय घेतलेला आहे, या पाठीमागे काय उद्देश आहे? आम्ही जास्तीत जास्त रन करून समोरच्या टीमवर प्रेशर करण्याचा प्रयत्न करू आम्ही। आणि जास्तीत जास्त धावा करण्यासाठी कुठल्या फलंदाजांकडून अपेक्षा असणार आहेत, आणि खास करून पॉवर प्ले मध्ये कुठल्या फलंदाजाचा वापर केला जाणार आहे? मी आहे, लालचंद आहे, त्यानंतर माझा भाऊ आहे, जगदीश नाईक आहे, माझ्याकडे भरपूर बॅट्समॅन आहेत। मी त्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा ठेवतो। सलामीमध्ये काय बदल होणार आहे का? तो सिच्युएशन बघून। ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी, हार्दिक शुभेच्छा। अजय नाणेफेक तुम्ही हरलेलात, काय फरक पडणार आहे नाणेफेक हरल्यामुळे? नाही, मी नाणेफेक जिंकलं असतं तरी आम्ही फिल्डिंगच घेतली असती। म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे। सामना जिंकण्यासाठी समोरचा संघ, कारण या पहिल्या सामन्यामध्ये या संघाने मोठी धावसंख्या उभी केली होती, धावांचा डोंगर उभा केला होता, तरी समोरच्या संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 धावापर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू। आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कुठल्या गोलंदाजांकडून अपेक्षा असणार आहेत का? तुमच्याकडे स्टार संघ आहे, 11चे 11 स्टार आहेत, जवळपास 7 ते 8 उत्कृष्ट गोलंदाज आहेत, पण जास्तीत जास्त कुठल्या गोलंदाजाकडून अपेक्षा असणार आहेत? हेमंत राणे अख्तर। एकविरा चषक 2016 खेळताना काय वाटते? हे जे ऑर्गनायझेशन आयोजन आहे, जयंतजी गायकवाड तसेच न्यू एकविरा पिंपळनेर यांनी जी अपार मेहनत घेतलेली आहे, त्यांचे सर्व जे पदाधिकारी आहेत यांनी जी मेहनत घेतलेली आहे, हे मैदान त्याचबरोबर हे आयोजन, काय वाटते या आयोजनाविषयी? आयोजन खूप आणि चांगल्या प्रकारे झालेलं आहे इथं, आणि इथं खेळायला पण मजा येते। अजय दोन्ही संघ कम्प्लीट आहेत, बलाढ्य संघ आहेत,
त्या दोन्ही संघामध्ये एक अटीतटीची लढत कशमकश संघर्ष बघायला मिळेल. हा जरूर. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे तो संजय भाई मात्रे फॅम टीम मयुरेश एंटरप्राइजेस विरुद्ध पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम धनेश 11. नाणेफेक जिंकलेली आहे ती मयुरेश एंटरप्राइजेस संघाने आणि फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. आणि हा जो सामना आहे हा सामना 4 षटकांचा होईल. ही दोन्ही संघ कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. मी आपणास समालोचक कक्षामध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे दोन्ही समालोचक समालोचन करण्यासाठी सज्ज आहेत. माझे परममित्र व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे याचबरोबर संदीप मोरे दोन्ही समालोचक समालोचन करण्यासाठी सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. Thank you, Gavli sir. Karesh and Rahul, these two are the openers of Vihan Mitkumar. The target is 78 and asking run rate is more than 15. Touch to 16 is going to be Ekta Misail. Open the bowling attack. Prashant. Beautiful evening here. A beautiful surrounding of this ground. Right of us, the railway track. Left of us, there is a lot of hills. In front of us, Pimple Nair village, and behind us, the famous river is going to be Prashant. Facing him, batsman Karesh, because Rahul on non-striker end. In morning, Paresh out for duck. Clean ball with the beauty from Mayur. Prashant. Balls to Karesh. Played very awkwardly. Fine delivery. Beats him outside of a stump. This is the very good start from Prashant. भिवंडी तालुक्यातील एक नामांकित गोलंदाज प्रशांत मात्रे याला आपण पाहतोय. Prashant Matre reaches bowling mark. Turn from here. Facing him Karesh. Here he go. Balls to Karesh. Slog sweeping. Should be a 6. Yes, it is. No chance to Pratik Boyer. Overhead of Pratik Boyer. Ball is racing all the way to the mid wicket for 6. This is the positive reply from Vihan Mitkumar. 6 without loss. Karesh is the cracking batsman. Slogging dash ball over mid wicket for 6. कारण आपण पाहिलं 78 धावांचं लक्ष्य आहे आणि अशा प्रकारच्या आव्हानाला उद्दिष्टाला सामोरं जाताना अशाच प्रकारचं आक्रमक पवित्रा धारण करणं पॉवर प्लेच्या षटकामध्ये अत्यंत आवश्यक. एक चांगली सुरुवात. Here goes Prashant. Balls to Karesh. This time miscue is struck, but ball is dropping no man's land. And enough time batsman gets only one. There is no commitment between both batsmen. The coordination is weak and finally they settle for one. 1 to score now is 7 for no wicket. नक्कीच फलंदाज देखील त्याच चतुराईनं फलंदाजी करण्याचा प्रयत्न करते. मात्र गोलंदाज अनुभवी आहे आणि आपल्या अनुभवाचा एक चांगला फायदा आपल्या संघासाठी जसा होईल तशाच प्रकारचं गोलंदाज प्रत्येकरण प्रशांत मार्फत पाहायला मिळतंय. Prashant reaches bowling mark. He have ability moving both ways of the wicket. Facing him Rahul, the informed batsman. In morning he made 32 runs valuable. This time try to play over the line, try to max room, played try to over the mid off, pitch him outside the off stump. That was the lane delivery from Prashant. Lovely ball. This is the ideal delivery of any format of cricket. 7 for no wicket. Prashant. Balls to Rahul, goes his back foot to square cut over the infield, racing all the way to the point for 4. Beautiful stroke indeed. Prashant given away with, he goes his back foot and flashy square cut, lofted one over the infield. Over goes the point, racing all the way to the boundary for 4. His score was up to 11, and I think More, this is the positive reply from Vihan Mitkumar. एक चांगलं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो फलंदाजीच्या माध्यमातून राहुल हा फलंदाज. धावफलकावर 11 धावा धावफलकावर. Informed batsman Rahul. This time another
over the infield for 4. What a classic batting from Rahul. Once more, Prashant dropping shot. He goes his back foot and flashy lofted his quack at over the point for 4. That marks end of the first over. Positive reply from Yan Mitkumar. 15 without loss. एक ओवर की समाप्ति 15 रन. पॉझिटिव्ह रिप्लाय. एक चांगली पायाभरणी करायला नक्कीच चांगला प्रयत्न केलाय 15 धावांनी. कारण आपण बघतो 78 धावांचं लक्ष्य आहे आणि प्रति षटकामागे 15 पेक्षा जास्त धावांची सरासरी आवश्यक असताना अशा प्रकारचा परफॉर्मन्स देणं नक्कीच अत्यंत आवश्यक होतं आणि त्याची पूर्ती करताना दोन्ही फलंदाज इथे आपण पाहतोय. फलंदाज करेश आणि त्याला साथ देताना राहुल. एक ओवर 15 रन. बहुत ही पॉजिटिव सोच की बल्लेबाजी. दोनों बैट्समैन को शायद ये आदेश देके भेजा है, लड़ो या मरो, करो या मरो की सिचुएशन में नहीं भेजा है, बल्कि लड़ो या मरो. और 15 रन बने पहले ओवर की समाप्ति के बाद. ऊंचाई से भी क्रिकेट का मजा लिया जा रहा है. रेलवे ट्रैक पे भी शायकीन नजर आ रहे हैं. गेंदबाजी के लिए इस वक्त राजू बोगा को बुलाया गया है. मरता क्या ना करता, जब रन पहले ओवर में बने, रन रोको बॉलर को बुलाया गया है. पिछले मैच में 3 विकेटें हासिल की थी राजू बोगा ने. अगला मुकाबला 4-4 ओवर का रहेगा जो धनेश और मयूरेश के बीच है. बोगा की पहली गेंद, अंधेरे में तीर चला बैठे वहां पर करेश. भिवंडी तालुक्यातील एक नामांकित गोलंदाजामध्ये राजू गोगा याचं नाव घेतलं जातं. बऱ्याच वर्षाचा अनुभव आपण पाहतोय. बॉन्डर ऑफ भिवंडी उनको मैं कहता हूं क्योंकि वो वाकई में किसी आंधी तूफान को लेकर आते हैं. लेफ्ट आर्म राउंड विकेट. इस मर्तबा इम्प्रोवाइज स्ट्रोक. हो अनबिलीवेबल कैच ऑफ द टूर्नामेंट पकड़ा है प्रशांत ने. रीप्ले में हम देखना चाहेंगे कि क्या छलांग लगाई उन्होंने और जो चौका था उसको मौका बना लिया. ये देखिए रिप्ले में, लग ही नहीं रहा था. ये देखिए, ओहो कोई गोलकीपर. क्रिकेट है ये, सिटी का क्रिकेट है ये, विकेट लेने का क्रिकेट है और ये जान लगाने का क्रिकेट है. ये विकेट राजू बोगा का नहीं बल्कि विकेट तो प्रशांत का है. हालांकि इस सीजन में एक से एक कैच पकड़े गए हैं. महेंद्र कामनकर ने छलांग लगा के अंजुमन ट्रॉफी में पकड़ा था, लेकिन सुरेश पारदी ने तो हद कर दी. 30 गज के दायरे से बाउंड्री पर उल्टा कैच. अभी तक अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी इस तरह का कैच नहीं लिया गया है. स्कोर इस वक्त 15 रन. करेश आउट होके गए नए बैट्समैन शाम को भेजा है. समा भी बहुत खूबसूरत है शाम का, और शाम बल्लेबाजी को आए. राजू बोगा लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मरतबा ड्राइव किया इनफील्ड के ऊपर से. स्क्वायर ऑफ द विकेट 4 रन. एक चांगल्या फलंदाजीला प्रत्येक हा डावखुरा त्याचा फलंदाज. कारण ज्याप्रमाणे पॉवर प्लेचा फायदा घ्यायला पाहिजे होता त्याच पद्धतीनं राजू गोगाच्या या चेंडूवर एक चांगला इनसाइड आउट खेळायला फटका ड्राइव करतोय चेंडूला इनफील्डच्या वरून 4 धावा. थोड़ी सी ओवर पिच गेंद थी. इस मरतबा हुक किया, मिस्की हुक स्ट्रोक है.
और फिर से राजू बोगा के साथ वही कठिनाई, ओवर स्टेपिंग, नो बॉल, फ्रीट। जब सुपर ओवर में उन्होंने नो बॉल किया था बी इंडियन के सामने, वही ले डूबा था मराठा पंजाब को। और क्या टेंसफुल मुकाबला था, बी इंडियन के कैप्टन भी भूल गए कि 6 खिलाडी एक साइड लगा दिए। नियम क्रमांक 24 याच्या अनुषंगानं पंचांनी नो घोषित केलं होतं। धावसंख्या होती ती 21 धावा, 21 धावा धावफलकावर। अब फ्रीट लेने जा रहे राहुल, एकता कप पड़गा में बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे और बाउंड्री के हैट्रिक पर हैं इस वक्त राहुल। अब देखना है आपको, एक दिन का लाइसेंस तो मिल चुका है, एक गेंद का। राजू बोगा लेफ्ट आर्म राउंड विकेट आते हुए, इस मर्तबा गेंद जरूर स्टंप से टकराई लेकिन रन पूरा। रन आउट हो सकते थे, लेकिन 8 विकेट पे अगर गेंद स्टंप से टकरा के बाउंड्री के बाहर जाती तो 4 रन वैसे भी फ्रीट पे दिए जाते हैं। 1 रन से 22 पे पहुंचा स्कोर। हमारे अंपायर्स भी बड़े इंटरेस्टिंग रहते हैं। कई मर्तबा तालुका क्रिकेट में ऐसा हुआ है कि फ्रीट को भूल गए, अंपायर ने भी उंगली उठा दी। टाइम टेक्नॉलॉजीचे आदरणीय श्री सुनील चौधरी आणि रुपेश गायकवाड यांचा इथं शुभागमन झालंय, त्यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यावं। भोगा के गेंद सीधा ड्राइव मिड ऑफ के सिर के ऊपर से, मौका नहीं प्रतीक बोइर को, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन। देखिए किस तरह से शॉट खेला श्याम चौधरी ने, बैकलीफ को नीचा किया था, बहुत ही खूबसूरती के साथ लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर खेला, 4 रन। 26 नेक टू नेट फाइट चलती हुई, अच्छा जवाब दिया जा रहा है यहाँ पर विहान मित कुमार की तरफ से। 26 रन 1 विकेट गंवाने के बाद, 26 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। बोगा महंगे साबित होते हुए, इस बार दबा आसमानी टोला, गेंद मैदान के बाहर, 6 रन। दो ओवर में 33 रन, चुनौतियां मराठा पंजाब के सामने खड़ी कर दी है विहान मित कुमार ने। 9 विकेट जब आपके हाथ में रहते हैं तो मानो आपको बल्लेबाजी का लाइसेंस मिलता है। 18 गेंदे और जीतने के लिए कितने चाहिए? 45 रन चाहिए। ये तो मिडल कॉन्फ्रेंस होना ही था, सोच विचार तो होना ही था कि जिस तरह से दोनों खेल रहे हैं इस वक्त, श्याम चौधरी और राहुल। तैतीस रन हो चुके हैं 2 ओवर की समाप्ति के बाद। 3 ओवर में 45 चाहिए। आइए दोस्तों देखते हैं कि किस तरह पूरे होते हैं। ये बताने के लिए माइक्रोफोन पे आ रहे हैं संदीप मोरे। धन्यवाद सिद्दीक भाबेजी। भिवंडी तालुक्यातील 2 ज्येष्ठ आणि नामांकित समालोचक या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण पाहतोय, ज्यांच्याकडे 25 ते 20 वर्षांचं क्रिकेटचं अनुभव, सिद्दीक भाबेजी, आणि त्यानंतर डॉक्टर क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व डॉक्टर मोरेश्वर गवळी यांचं सुमधुर समालोचन या स्पर्धेला लाभतंय। 2014 साली देखील त्यांचं सुमधुर समालोचन या स्पर्धेला लाभलं होतं। सिद्दीक भाबेजी नक्कीच या स्पर्धेसाठी इच्छुक होते आणि त्यांचं भाग्य की यावर्षी त्यांना ते स्वप्न साकारण्यामध्ये नक्कीच चांगला आनंद मिळतोय। प्रशांत येतोय, एक वेगवान गोलंदाज भिवंडी क्रिकेट, ओपन क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट मधील। रेल्वे ट्रॅकवर जे क्रीडा रसिक बसले आहेत त्यांनी थोडंसं सावध राहावं, कारण वेगवान जलद गाड्या या ट्रॅकवरून जात असतात। प्रशांत येतोय गोलंदाजी मार्कवर, धावफलकावर 33 धावा। टीव्ही स्कोर 33। प्रशांत
राईट मोर द विकेट. पहिला चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. यशपाल येतोय. आयुष्यमान भावाचा शुभ आशीर्वाद, जीवनदान मिळते राहुलला. सूर्याची प्रखर किरण त्याच्या डोळ्यावर जणू पडली असावी आणि त्याच कारणास्तव हा झेल इथे धरतीला धान झाला होता आणि 2 धावा देखील मिळाल्या होत्या. लेकिन वो तैयारी नहीं थे उस कैच के लिए, बॉडी लैंग्वेज बता रहा था और आखिरकार सूरज भी उनके आंखों के सामने आया और वो तैयारी नहीं थे. मिस की हुक शॉट था वहां पर राहुल का. अभी भी मुकाबले में जान बाकी है. 35 धावा धावफलकावर. विजयासाठी अजूनही 43 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 43 धावा. काउंटडाऊन सुरू आहे. समीकरण समोर मांडलेलं आहे. प्रशांत मार्गस्थ होताना राईट ओव्हर द विकेट राहुलसाठी. सुरेख चेंडू हेलिकॉप्टर शॉट प्रमाणे चेंडूला खेळतो. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगर क्षेत्रामध्ये. एकच धाव समाधान मानताना राहुल. Yes, a nice cricket going on the middle, a firmly driven helicopter stroke, but equally stop and a fine return. What a cricket going on the middle between Maratha Punjab and Vihan Mit Kumar. नक्कीच भिवंडीचं क्रिकेट एक जगावेगळं क्रिकेट. भिवंडी नगरीला क्रिकेटची एक पंढरी, एक नंदनवन समजलं होतं. या क्रीडा खेळाडूंनी या पंढरीला हे वैभव प्राप्त करून दिलं. आज आपण पाहतोय की किती साली या भिवंडी क्रिकेटला सुरुवात झाली असेल ते एक्झॅक्टली सांगता येणार नाही. मात्र ज्यावेळी सुरुवात झाली आणि तदनंतर या क्रीडा खेळाडूंनी जे योगदान दिलंय, जे भरीव योगदान मिळतंय भिवंडी क्रिकेटला, ते आज एक वेगळ्या स्वरूपात पूर्ण जगभर जात आहे. या ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून, या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. प्रशांत 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करतोय. एक जसेच तसे उत्तर देण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून देतोय तो मीत कुमार विहान स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मराठा पंजाब या संघाला. प्रशांत मार्गस्थ होताना डाकुरा फलंदाज आपण श्याम याला पाहतोय. आता मात्र सरळ चेंडूला स्वंग करतोय. बॅट खांद्याच्या मागे चेंडू राम चौधरी के तेवर काफी तीखे नजर आ रहे. ये देखिए ऑफ स्टंप के बाहर निकले, गेंद को आने दिया, शॉट हम पुल किया पावरफुल अंदाज में 6 रन. विहान मित कुमार का चैलेंज अब बढ़ता हुआ और स्कोर 42 पे पहुंचा है. कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं. सिक्सर के हैट्रिक पर है श्याम चौधरी. प्रशांत मार्गस्थ होताना सामना करतोय श्याम डाकुरा फलंदाज. राईट आर्म अराउंड द विकेट गोलंदाज झालताना प्रशांत मार्गस्थ होतोय. आता मात्र पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू आहे तो स्क्वेअर लेग रिजनला. दीपेश आहे तिथे आणि एक सुंदर झेल टिपला जातोय. रकीब हालांकि बहुत ऊंची गेंद गई थी. एक और सिक्सर लगाना चाहते थे वहां पर श्याम चौधरी. 21 रन बनाने के बाद आउट हुए नए बैट्समैन पिंटू पाटिल बल्लेबाजी को जा रहे हैं, टीम के कैप्टन. एक जबरदस्त मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र रकीब अंतिम क्षणापर्यंत त्या चेंडूवर नजर ठेवून होता. आपण पाहू शकता कशा पद्धतीने रकीब त्या चेंडूवर पाहत होता आणि व्यवस्थित जज केलं. एक आनंद व्यक्त केला मराठा पंजाबनी श्याम बाद झाल्यानंतर. 2 गडी बाद 42 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर प्रशांत मार्फत प्रत्यकरण होताना 4थ्या चेंडूवर यश मिळतंय. जरी 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या, मात्र 4था चेंडू हाताळताना नक्कीच आपलं कौशल्य चांगलं यूज करतोय. फलंदाज मोहत होता. षटकारांच्या हॅट्रिकच्या प्रयत्नात होता, मात्र श्याम तिथं अपयशी ठरतोय आणि झेलचीच्या स्वरूपात तो बाद होतोय. कर्णधार येतोय पिंटू. राहुल आणि पिंटू ही जोडी मैदानाच्या आत. याच 2 महत्वाच्या फलंदाजांवर पूर्ण जबाबदारी असेल. संपूर्ण लक्ष या जोडीवर विहान स्पोर्ट्सचं. प्रशांत मार्गस्थ होताना राहुलसाठी. आता मात्र आपली बाजू बदलतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट षटकातील 5वा चेंडू. प्रशांत मार्गस्थ होतोय. सुरेख चेंडू त्याच कलात्मक पद्धतीने चेंडूला दिशा देतोय. चेंडू फॉरवर्ड वरून 6 धावांसाठी.
This one was a big stroke played by Rahul. Have a look at that. Slogging that ball beautifully over his square leg. No chance to Pratik, and ball is traveling between Pratik and Aniket there, all the way to the fence for 6. What a shot. Still there is a challenge going on. Cut to cut match you are watching. नक्कीच गोलंदाजीची इथे सत्व परीक्षा लागली आहे मराठा पंजाब या संघाची. कारण पहिल्या षटकापासूनच आपण पाहतोय की जास्त धावा खर्च होताना पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 18 आणि तिसऱ्या षटकात देखील जास्त धावा खर्च होत आहेत. शेवटचा चेंडू असेल अजूनपर्यंत 15 धावा खर्च करतोय प्रशांत एकंदरीत 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू राहुलसाठी. आता मात्र पुन्हा एकदा पूल करतोय सक्सेसफुल ओव्हर मिड विकेटच्या वरून. और कुल स्कोर इस वक्त 3 ओवर की समाप्ति पे बना है 54 रन. अब चिंता के गहरे बादल आतिश पाटिल के चेहरे पे नजर आ रहे हैं. 2 ओवर में 24 चाहिए. क्या गजब का मुकाबला हो रहा है. और राहुल कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 24 पे. पहले मैच में 32 बनाए थे और बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे एकता कप पडगा में भी. टाइम टेक्नॉलॉजी मालक सन्माननीय सुनील चौधरी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत रुपेश गायकवाड आणि निलेश शेळके हे देखील उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सचिन गायकवाड यांना आपले शुभ हस्ते सर्व सन्माननीय अतिथींना आपण पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं. मी विनंती करतोय सुनील चौधरी यांनी आपल्या जागेवरून उभं राहावं आणि सचिन गायकवाड यांच्या शुभ हस्ते सुनील चौधरी यांचं आदरपूर्वक स्वागत आणि सन्मान केला जातोय. तदनंतर रुपेश गायकवाड यांना विनंती करतोय आपल्या जागेवर आपण उभं राहायचंय. सचिन गायकवाड यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचंय. तदनंतर नितीनजी शेळके यांना विनंती असेल आपल्या जागेवर उभं राहायचंय. मी विनंती करतोय सचिन गायकवाड यांना आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अतिथींना आपण पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आदरपूर्वक स्वागत आणि सन्मान करावं. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. चौथा ओवर मैच की दिशा और दशा दोनों को बदल देगा. चौथे ओवर में देखना है कि क्या दोनों टीम हावी होता है या फिर 5वें ओवर तक ये मुकाबला वहीं का वहीं रहता है. खरंच रोमांचक सामना है. वियान मित कुमार की जाबाज बल्लेबाजी हम देख रहे हैं और राहुल मानो जान हथेली पे लेकर बल्लेबाजी कर रहे हैं. जिस तरह से उन्होंने 2 गेंदों में 2 दे डाले. आता मात्र इथे रंगत वाढते कारण दोन्ही संघाच्या प्रतिष्ठेचा सामना आहे आणि दोन्ही संघाचे सर्व खेळाडू आपल्या विजयासाठी इथे संघर्ष करताना पाहतात. फलंदाज आपल्या बॅटच्या माध्यमातून प्रत्युत्तर देतात तर गोलंदाज नक्कीच एक चांगल्या चेंडूची हाताळणी करण्यासाठी कर्तव्यदक्षपणाचं भूमिका अदा करतात. तर क्षेत्ररक्षक नक्कीच प्रत्येक चेंडू कशा पद्धतीनं आपल्या जवळ येतोय की काय याच्या आतुरतेनं वाट पाहतायत. एक रंगतदार सामना. भिवंडी क्रिकेटला हवं असं वाटणारं हे क्रिकेट वैभव या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांना मिळताना आपण पाहतात. न्यू एकविरा ट्रॉफी 2016 ही स्पर्धा एक जबरदस्त रंगतदार स्पर्धा 2014 साली याच प्रांगणात याच मैदानावर एक अप्रतिम आणि अविस्मरणीय स्पर्धा खेळली गेली होती. त्याचं खास वैशिष्ट्य होतं की मराठी चित्रपट सृष्टीतील सिनेतारक आणि सिनेतारिका त्याचप्रमाणे रशियन सिनेतारिका या स्पर्धेसाठी खास आवर्जून उपस्थित होतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस सेवा दलातील वरिष्ठ अधिकारी यांची देखील उपस्थिती या स्पर्धेला लाभली होती. एक रंगतदार आणि अविस्मरणीय स्पर्धा याच प्रांगणात पुन्हा एकदा रंगताना. सामन्याकडे वळूया. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. अतिशय चुरशीचा आणि दोन्ही संघाच्या प्रतिष्ठेचा सामना रंगताना. विहान स्पोर्ट्स विरुद्ध मराठा पंजाब. अब रकीब को गेंदबाजी दी गई है. रकीब येतोय. सामना करतोय पिंटू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इथे दाद मागितली जाते पंतांकडे. हाउस दॅट मात्र हाताच्या देखना चाहेंगे रिप्ले में हम किस तरह से उस अपील को नकारा था. क्या गेंद कंधे से लगकर आई थी. जिस तरह से सेलिब्रेट किया था वहां पे राजू बोगा ने. बिल्कुल
कंधे के ऊपर टकरा के गेंद पहुंची थी। एक चांगला निर्णय. पुन्हा एकदा रकीब मार्गस्थ होताना लेफ्ट ओव्हर द विकेट राहुल साडे. आता मात्र सुंदर चेंडू, एक अप्रतिम चेंडूची हाताळणी करतोय, वैविध्यपूर्ण चेंडू आणि प्रभावित करतोय राहुलला. यष्टीरक्षक दक्ष होता प्रल्हाद, एक चांगलं यष्टीरक्षण त्याच्या मार्फत. बहुत अच्छी गेंद थी और इनसाइड आउट खेलना चाहते थे, बहती हुई हवा है उसके जोर पे खेलने की कोशिश बीट वे ऑफ स्टंप के बाहर. या दोन्ही चेंडूच्या माध्यमातून आपलं मनोधैर्य किती उंचावलेलं आहे याचं एक चांगलं ज्वलंत उदाहरण रकीब आपल्या शैलीतून सादर करतोय, प्रभावित करतोय विहान स्पोर्टच्या फलंदाजांना. रकीब मार्गस्थ होतोय. सुरेख चेंडू, इथे मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवतोय प्रशांत. नक्कीच एक चांगली कामगिरी प्रत्येक खेळाडू, ती कुठलीही भूमिका असू दे, क्षेत्ररक्षकाची असू दे, यष्टीरक्षकाची असू दे किंवा गोलंदाजाची, एक चांगल्या पद्धतीनं अदा करताना मराठा पंजाब. धाव संख्या 9-22 का इक्वेशन आ गया. अब दबाव विहान पे आता हुआ. 56 धावा धावफलकावर, चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू हाताळतोय, 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय रफिक. एक जबरदस्त धावा चेस करणं हे कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे. रकीब पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, त्याच कलात्मक पद्धतीने चेंडूला दिशा देतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. प्रशांत आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, मात्र तत्पूर्वी 2 धावा घेण्याची मुभा प्राप्त होतोय ती फलंदाज पिंटू याला. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 58 वर. बिल्कुल 8-20 का अब इक्वेशन आया है. 8-20, 8 गेंदों में 20 रन. सुबह से कई ऐसे मैचेस है जिसमें आखिरी ओवर में 14-13 नहीं बने. क्या 8-20 बन पाएंगे? क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता. सिर्फ एक ही तो भविष्यवाणी सही हुई थी. रकीब पिंटू साठी लेफ्ट ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू, ब्लॉकआउट मध्ये चेंडू, त्याच कलात्मक पद्धतीने चेंडूला खोदून काढतोय, चेंडूला खेळतोय तो मिडऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र तत्पूर्वी 2 धावा अतिशय कुशलतेनं चांगल्या रन बिटवीन द विकेटनं पूर्ण करताना पिंटू त्याला योग्य साथ राहुल मार्फत. 7 चेंडू 18 धावांची गरज. प्रत्येक क्षणाला एक वेगळी उत्कंठा, एक वेगळं चित्र, एक वेगळं समीकरण. आतिश पाटिल को देखिए, पिछले मैच में रकीब महंगे साबित हुए थे लेकिन उनपे ही विश्वास जताया. अब तक तो उन्होंने बांधे रखा है बल्लेबाजों को. नक्कीच एक प्रभावी गोलंदाजी रकीब मार्फत. 7 चेंडू 18 धावांची गरज. डू ऑर डाय. रकीब मार्गस्थ होतोय, सामना करतोय पिंटू हा फलंदाज. षटकातील शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळतोय, बॅट खांद्याच्या मागे, चेंडू मिड विकेटच्या मागे. अप्रतिम षटकार, मेगा सिक्सर. इस सिक्सर ने मैच का संतुलन बिगाड़ दिया है. अब 1 ओवर और 12 रन, 12, 13 और 14 ये पीछे पड़ गए हैं सुबह से आखिरी ओवर में. और ये आखिरी ओवर के लिए आई है माइक्रोफोन पे जयवंत पाटील. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. अतिशय रंगतदार सामना आपण पाहतोय दोन्ही बलाढ्य संघांमध्ये. मात्र ज्याप्रमाणे खेळ होते दोन्ही संघांना इथून 50-50 चान्सेस कोणी विजय प्राप्त करू शकते. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. न्यू एकविरा पिंपळनेर संघाच्या वतीनं न्यू एकविरा चषक 2016 स्पर्धा. जयवंत पाटिल, एक बात कहना चाहूंगा, राहुल जो कि बहुत इन्फॉर्म बैट्समैन है, ये देखिए किस तरह से उस शॉट को खेला था और गेंद देखते ही देखते हिचकोले खाते हुए मिड विकेट बाउंड्री के बाहर. राहुल जो है, यहाँ पे एक बात कहूंगा कि 6 गेंद अगर राहुल वहां रह गए तो काम तमाम कर देंगे, क्योंकि हवा भी उनके लिए चल रही है और गेंदबाजी के लिए राजू बोगा है. और बोगा का जो है देखना है कि वो हवा के सामने ऐसी क्या दवा करते हैं अपनी गेंदबाजी में कि राहुल को रोकेंगे. मात्र अतिशय चुरशीची लढत आपण पाहतोय. कडवा संघर्ष दोन संघांमध्ये. क्रिकेट आहे जो जिता वही सिकंदर. बघायचंय बोगा येतोय शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राइक वर राहुल आहे, नॉन स्ट्राइक एंडला पिंटू. जबरदस्त संघर्ष दोन संघांमध्ये. बोगा, आपने सही कहा कि जो जीता वही सिकंदर,
लेकिन सिकंदर ने अपनी नजरें मंजिल पे रखी थी, ना के रास्तों की कठिनाई पे। मैच को जीतना है तो मंजिल पे नजरें चाहिए, ये नहीं देखना चाहिए कि रास्ता कितना कठिन है। चेसिंग कंपल्सरी आहे, सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. बोगा बॉलिंग मार्कवर, डावखुरा गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मारा करणार आहे. वेळे संदर्भात सहकार्य करायचे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. राजू बोगा लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए, पहली गेंद बैकफुट पे के पंच किया बहुत तेज, और ये देखिए दबाव, कैप्टन आतिश पाटिल से चूक होती हुई 2 रन पूरे. अब 5 गेंदे और 10 रन. हर गुजरती गेंद के साथ अब दिल की धड़कनें भी तेज हो रही है और मैच भी तेज हो रहा है. ये सिटी क्रिकेट, आन बान शान जान सभी की बाजी लगी हुई है दाव पर. ये ऐसा समय रहता है जब ठंडे पसीने भी आते हैं चलती हवा में. बोगा राहुल को फिर से हेलीकॉप्टर स्ट्रोक, 1 रन बना. फिर से आतिश पाटिल, इस मर्तबा कोशिश बढ़िया, 2 रन पूरे. तीसरे के लिए जा रहे हैं और डाइव करना महंगा पड़ा वहां पे बोगा को. 3 रन पूरे होते हुए क्या कहेंगे जयवंत, 4 गेंदों में अब 7 रन चाहिए. अतिशय रंगतदार सामना आपण पाहतोय दोन्ही बलाढ्य संघांमध्ये. एक धावपळ बघायला मिळाली, ते ओव्हर थ्रूच्या 2 धावा, एक्स्ट्रा धावा मिळालेल्या आहेत. और मैंने तो अंजुमन ट्रॉफी में कहा था अजय गरत को कि टीमें इतनी तैयार है, ये मुझे भी नहीं पता था. जिस तरह से मैचेस हो रहे हैं, जिस तरह से मुकाबले हो रहे हैं, बहरहाल भिवंडी क्रिकेट की जीत होती हुई. 4 गेंदे 7 रन, कुछ भी हो सकता है, लेकिन चेसिंग कंपलसरी है. ये प्लस पॉइंट. ये देखिए राजू बोगा अपने कप्तान से बात करते हुए, 2 गेंदे आतिश पाटिल के पास गई. थ्रो भी उनका आया था, बोगा ने कोशिश भी की, लेकिन थ्रो हाथ से छिटक गया. पिंटू अब तक तालुका क्रिकेट में 3 गोल्डन 6 और 1 गोल्डन बाउंड्री, 3 अर्धशतक, 4 कप. चार गेंदों में 7 रन चाहिए. पिंटो सामना करें राजू बोगा का, लेकिन राजू बोगा भी एक ऐसे गेंदबाज है जो आखिरी गेंद तक जूझते हैं, लड़ते हैं. पिंटो लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए बोगा, 4 गेंदे 7 रन. अभी भी अंपायर और राजू बोगा के बीच में कोई चर्चा होती हुई. देखना है क्या कुछ है. यस, तेज हवाएं बह रही मैदान के ऊपर. राहुल 30 पे बल्लेबाजी कर रहे हैं, पिंटू 10 पर. आसमानी टोला, गेंद मैदान के बाहर, और वियान मित कुमार को 1 रन चाहिए. क्या गजब का शॉट खेला है वहां पर पिंटू ने. मिस डायरेक्टेड यॉर्कर थी और उसे भेज दिया 6 रनों के लिए. आप 3 गेंदों में 1 रन. ये देखिए खिलाड़ी अब करीब आ चुके हैं, बैट्समैन के पड़ोसी बढ़ गए हैं. गवली सर रहते तो कहते कि शेजारी वाढल्यात. 1 रन चाहिए, 1 रन बचाना होगा तो ही कुछ हो सकता है. लेकिन क्रिकेट है, अभी भी बड़ला बहुत भारी विहान का है, लेकिन कहा नहीं जा सकता. 1 रन पिंटू, और इसके साथ ही विहान मित कुमार ने मैच को जीत लिया है.
विहान मित कुमार ने इस मैच को बहुत ही डैशिंग अंदाज में जीता है, 78 के लक्ष्य को छुआ। मैन ऑफ द मैच दूसरी मर्तबा लगातार राहुल इज द मैन ऑफ द मैच। राहुल आपको आगे आना है मैन ऑफ द मैच के लिए। और खेल की जब शुरुआत होंगी तो माइक्रोफोन पे आएंगे जयवंत पाटिल। सुनील चौधरी जी के हाथों से हम मैन ऑफ द मैच दे रहे हैं। राहुल आपको आगे आना है। कॉन्ग्रेचुलेशन दिनेश चौधरी एंड विहान मित कुमार। हार्ड लक योगेश भीड़, हार्ड लक मराठा पंजाब। राहुल आपको आगे आना है। वार्म अप गेन नहीं करना है अख्तर, प्लीज। चार ओवर का ये मुकाबला है।